आजकाल वयाच्या 50 नंतर सकाळी झोपून उठल्यानंतर नेहमी शरीरातून अगदी गळून गेल्यासारखं वाटतं, आतून शरीर पूर्ण जड झाल्यासारखं वाटतं आणि शरीरामध्ये एक वेगळाच थकवा वाटू लागतो. अंगामध्ये अजिबात उठायचं बळच राहत नाही. असं वाटतं पायात आणि हातात आता ताकदच अजिबात उरलेली नाहीये. चालताना अगदी 10 पावले जरी चाललं तरी सुद्धा अंगामध्ये जीव नसल्यासारखं वाटतं. अशक्तपणा वाटू लागतो. सकाळी झोपेतून लवकर अजिबात उठावंसं वाटत नाही. अंथरुणामध्येच पडून राहावंसं वाटत असतं. असं जर तुमच्या सोबत दररोज घडत असेल आणि तुम्हाला यासाठी काय करावं हा प्रश्न तुमच्या मनामध्ये नेहमी येत असेल तर यावरती एक आयुर्वेदिक जुन्या डॉक्टरांनी आता एक सोपा उपाय सांगितला आहे. यासाठी खर्च तुम्हाला 0 रुपये येणार आहे. या आयुर्वेदिक डॉक्टरांचं वय सध्याला 80 वर्षापुढे सुरू आहे. त्यांना कधीच या वयामध्ये अशक्तपणा येत नाही, चक्कर सुद्धा येत नाही. या वयात सुद्धा त्यांच्या पायामध्ये भरपूर ताकद आहे. अगदी 25 वर्षाच्या तरुणामध्ये ज्या प्रकारे ताकद असते तशा प्रकारची ताकद या आयुर्वेदिक डॉक्टरांच्या अंगामध्ये आता 80 वर्षाच्या वयी सुद्धा आता या ठिकाणी दिसून येत आहे. या आयुर्वेदिक डॉक्टरांना आम्ही आता प्रश्न केला की आमच्या अंगामध्ये नेहमी थकवा जाणवतो, पायामध्ये ताकदच उरलेली नाहीये आणि कमजोरी असल्यासारखं शरीरामध्ये नेहमी वाटतं, तर यावर काहीतरी उपाय सांगा असं आम्ही या आयुर्वेदिक डॉक्टरांना आता विचारलं. त्यावेळी डॉक्टरांनी आम्हाला एक सोपा उपाय सांगितला आहे. तोच उपाय आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजावून सांगणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवे असाल तर आता सबस्क्राईब करून द्या. सबस्क्राईब करणे फ्री आहे आणि म्हणून नक्कीच सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडेल आणि म्हणून लाईक पण आत्ताच करून द्या. या ठिकाणी वयाच्या 50 नंतर तुमच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये थोडंसं तुम्हाला दुखू लागलंय. तुमच्या मसलमध्ये अगदी कायमचा ताण तणाव वाटतो, कांदे दुखल्यासारखं नेहमी तुम्हाला वाटू लागलंय आणि अंगामध्ये हलकासा कडकपणा जाणवतोय. तर हे सगळं वारंवार जर तुम्हाला होत असेल तर तुम्ही अजिबात याकडे दुर्लक्ष करू नका बरं. मी नाही तर आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलं आहे. कारण हे शरीर आतून येणारा एक मोठ्या कमजोरीचं मोठं लक्षण या ठिकाणी असू शकतं. जर वेळी याला जर आपण नीट नाही केलं तर पुढे जाऊन मोठा प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतो आणि त्यामुळे घरातल्या घरातच या छोट्याशा उपायाने तुम्ही हा आजार या ठिकाणी कायमचा बरा करू शकता. आणि यासाठी ना कोणतं महागडं औषध तुम्हाला घ्यावं लागेल, ना कुठल्याही मोठ्या उपचाराची गरज पडेल किंवा आपल्याला टॉनिक किंवा महागड्या औषध सुद्धा घ्यायची अजिबात गरज नाही. काय सांगितलं आयुर्वेदिक डॉक्टरांनी नक्की पहा. मित्रांनो, व्हिडिओ स्किप अजिबात करू नका, नाही तर तुम्हाला हा उपाय समजणार नाही. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब आत्ताच करून द्या. सबस्क्राईब करायला तुम्हाला 2 सेकंद लागणार नाही, पण माझे मनोबळ वाढेल आणि म्हणून सबस्क्राईब नक्की करून द्या. लाईक तर फटाफट करून द्या. तुमच्या शरीरामध्ये शक्ती आणि ऊर्जा मिळवण्यासाठी घरामध्ये असलेल्या या 2 गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या पायामध्ये, जसे की तुमच्या डोक्यापासून पायापर्यंत ज्या नसा दुखताय त्याला ताकद मिळवून देणार आहेत, ज्याचा खर्च 0 रुपये लागतो. या गोष्टी तुम्ही योग्य रीतीने, योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात फक्त 3 दिवस जर घेतल्या तर परत एकदा तुमचं शरीर ताजतवानं, मजबूत आणि ऊर्जावान तुम्हाला वाटेल. त्यामुळे सर्वांनी आपला मोबाईल आता हातात धरून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कोणकोणत्या वस्तू आहेत, काय काय उपाय करायचा आहे ते तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे. आता बघा, वय वर्ष 80 असणाऱ्या त्या आयुर्वेदिक डॉक्टरांनी ही माहिती आता तुम्हाला व्यवस्थित सांगितली आहे. तेच उपाय तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तुमच्या घरामध्ये ज्या 2 गोष्टी आहेत ज्या एकदम साध्या आहेत, त्या जर तुम्ही फक्त आम्ही सांगतो त्या प्रमाणामध्ये योग्य वेळेला जर योग्य रीतीने घेतल्या
तर तुमच्या शरीरामध्ये जी काय सांध्याला कमजोरी आलीये, तुमच्या पायात ताकद नसल्यागत वाटतंय, आता ते काही सुरू झालंय, गुडघे दुखू लागतात, अशक्तपणासारखं येऊ लागतं, उठताना बसताना अंगामध्ये जीव नसल्यासारखं वाटू लागतंय. तुमचं वय 40 असू द्या, 50 असू द्या, 60 असू द्या किंवा 90 असू द्या, कितीही तुमचं वय असू द्या, या दोन गोष्टी शरीरामध्ये तुम्हाला तीच ताकद, तोच उत्साह या ठिकाणी आता तुम्हाला आणून देणार आहे. जी तुम्हाला तरुण वयामध्ये 25 ते 30च्या तरुण वयामध्ये जी आता या ठिकाणी ताकद दिसते, तीच आता या गोष्टीमधून तुमच्या शरीराला ऊर्जा यायला मिळणार आहे. या दोन गोष्टी तुम्ही एकत्र जर योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात जर घेतल्या तर तुमचं पचन सुधारण्यासाठी मदत होणार आहे. रक्त शुद्ध कायम या दोन गोष्टी करतात, स्नायू पुन्हा सक्रिय करतात. जेव्हा तुम्ही या दोन गोष्टी ठरवलेल्या वेळेला योग्य पद्धतीने जर तुम्ही घेण्यास सुरुवात कराल, तेव्हा लगेचच तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये फरक जाणवायला सुरुवात होईल. 24 तासाच्या आतमध्ये तुम्हाला फरक जाणवेल. आता बघा, योग्य वेळेला त्या ठिकाणी योग्य पद्धतीने या दोन गोष्टी जर तुम्ही घेतल्या तर कुंकुवत झालेले तुमचे शरीर बळकट आणि तीव्र आणि सक्रिय झालेले तुम्हाला या 3 दिवसाच्या आतमध्येच या ठिकाणी जाणवणार आहे. या गोष्टी थकवा आणि अशक्तपणा दूर लगेचच करून देऊ शकतात, म्हणजे बंद करू शकतात. पण त्याचबरोबर शरीरामध्ये जे लपलेले बरेचसे काही जुने आजार आहेत ना, तर ते शुगर असेल, तुम्हाला बीपी असेल, आता जुन्या दुखाव्याच्या तक्रारी ज्या आहेत तर त्या सुद्धा बाहेर काढण्यासाठी या दोन वस्तूचा वापर तुम्ही आता करू शकता. त्यामुळे शरीरात साचलेली घाण म्हणजे की टॉक्सिन नैसर्गिकरित्या या ठिकाणी तुम्ही बाहेर काढू शकता. अवयवांना तुमच्या परत ताजेतवाने या ठिकाणी करण्यासाठी प्रोत्साहन मिळवू शकता आणि जे पोषण द्रव्य आधी मिळत नव्हतं तर त्याची भरपाई देखील तुम्ही या ठिकाणी आता लगेच करू शकता. मग तुमच्या मनामध्ये हा प्रश्न नक्कीच निर्माण झाला असेल, या गोष्टी नेमक्या दोन कोणत्या आहेत, कशा पद्धतीने घ्यायच्या आहेत, कोणत्या वेळेला या दोन गोष्टी घ्यायच्या आहेत, या वस्तूंचे नेमकं नाव कोणतं आहे, किती प्रमाणात या वस्तू घ्यायच्या आहे, याची सविस्तर उत्तर पुढील 2 मिनिटाच्या आतमध्येच तुम्हाला या ठिकाणी आता समजणार आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. त्याचबरोबर माझी प्रेमपूर्वक तुम्हाला विनंती आहे की माझ्या चॅनलला आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 आत्ताच सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओला लाईक तर नक्कीच करून द्या. वय वर्ष 80 वयाच्या वरील आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलेल्या 2 गोष्टी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी आता सांगण्यात आल्या आहेत. या 2 गोष्टी एका ठराविक वेळेला तुम्हाला आता खायला आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलंय. जर तुम्ही आता ही खाण्याची वेळ चुकवली तर तुम्हाला याचा काही सुद्धा फायदा होणार नाही. मी नाही बर का, तर आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलं आहे. त्या आयुर्वेदिक डॉक्टरांनी पहिली गोष्ट या ठिकाणी आता सांगितली ती म्हणजे शेंगदाणा. शेंगदाणा तुम्हाला कुठला पण घ्यायचा नाहीये बर का, इथेच तुम्ही फसता. व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका, नाहीतर तुम्हाला शेंगदाणा कोणता घ्यायचा आहे ते कळणार नाही आणि तुम्हाला फायदाही होणार नाही. तुम्ही दुकानातून अजिबात घेऊ नका. जो शेतकऱ्याकडे लाल रंगाचा छोटासा देशी शेंगदाणा असतो ना, तो आपण लहानपणापासून आतापर्यंत खातच आलेलो आहे. आपल्या घरच्या भाज्यांमध्ये पण हा शेंगदाण्याचाच वापर केला जात होता, परंतु तो शेंगदाणा दुकानातील अजिबात नाही. कोणता आहे ते तुम्हाला लगेचच पुढे सांगणार आहे. बघा, तुम्ही ह्या शेंगदाण्याची चटणी सुद्धा खाल्ली असेल तर तुम्ही दुकानातला शेंगदाणा आणण्याची चूक अजिबात करू नका. तर या उपायासाठी तुम्हाला एक वेगळ्याच प्रकारचा शेंगदाणा आता विकत घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, खेडेगावातील शेतकरी आता पेरणीसाठी जो लाल छोटासा देशी शेंगदाणा घेतात ना, तोच शेंगदाणा आपल्याला यामध्ये घ्यायचा आहे. बाजाराचा शेंगदाणा अजिबात घ्यायचा नाही.
हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बाजारातील शेंगदाण्यापेक्षा जे देशी लाल छोटे शेंगदाणे असतात ना, तर त्यामध्ये प्रचंड प्रमाणात ताकद असते. कारण बाजारामध्ये जे दुकानामध्ये उपलब्ध शेंगदाणे असतात तर त्यामध्ये शरीराला कमी प्रमाणात ताकद मिळते. त्यामुळे देशी लाल कलरचा लहान आकाराचा शेंगदाणा या ठिकाणी तुम्ही जर घेतला ना, तर जास्त फायदा आता तुमच्या शरीराला होणार आहे. कदाचित तुम्हाला वाटेल की शेंगदाण्यामुळे असं काय होतं, परंतु 80 वर्षाच्या आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता हा उपाय आम्हाला सांगितला आहे. तुम्हाला शेंगदाणा सांगितल्यानंतर अजून पुढील एक पदार्थ सांगणार आहे. तो जर तुम्ही नाही घेतला किंवा शेंगदाण्यात जर मिक्स केला नाही तर तुम्हाला याचा काहीही फायदा होणार नाही, हे लक्षात ठेवा. अजून एक असं नेमकं पुढचं पदार्थ कोणते आहे नक्की बघायचं आहे. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. परंतु आता शेंगदाणा लक्षात ठेवा. बाजारातील कुठलाही शेंगदाणा घेऊ नका. शेतकऱ्याजवळ जो देशी लाल छोटासा शेंगदाणा जो मिळतो ना, तोच लहान शेंगदाणा यामध्ये तुम्हाला आता घ्यायचा आहे. कारण दुकानातील शेंगदाण्यापेक्षा या देशी शेंगदाण्यामध्ये 10 पटीने जास्त ताकद असते, असे 80 वर्षाच्या आयुर्वेदिक डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं आहे. 80 वयाच्या आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता शेंगदाणा सांगितला आहे. मग या शेंगदाण्यांना एवढं स्वस्त त्याचीच गोष्ट आहे, ती तुम्हाला 5 रुपयात कुठेही मिळून जातो. तुम्हाला महागडे काजू बदाम अक्रोड याच्यापेक्षा जास्त या शेंगदाण्यामध्ये ताकद असते, हेही तेवढेच सत्य आहे. जर तुम्ही शेंगदाण्याचे सेवन दररोज केले, ते पण योग्य प्रमाणात ठराविक वेळेला शेंगदाण्याचे सेवन केले आणि नेहमीच जर तुम्ही सुरू केले तर तुमच्यासाठी एक जबरदस्त आणि फायदेशीर टॉनिक आता ते बनू शकतं. आपल्या हाडापासून जर विचार केला तर गुडघ्यांमध्ये सतत दुखणं, कमरेमध्ये कडकपणा वाटणं किंवा हाडे ठिसूळ झालेले असतील, हाडांमधून नेहमी कटकट असा आवाज येत असेल तर लक्षात घ्या, तुमच्या शरीरामधील कॅल्शियमची कमतरता पूर्णपणे गायब होत चाललेली आहे. आणि ही कमतरता भरून काढण्यासाठी शेंगदाणे खूपच फायदेशीर ठरू शकतात. प्रत्येक जण शेंगदाणा तर खातोच, पण तो मोठा आणि दुकानामध्ये मिळतो ना, तो शेंगदाणा खातो, तर ते चुकीचं आहे. आणि तुम्ही ही चूक अजिबात करू नका. बाजाराच्या शेंगदाण्यामध्ये पोषक तत्व नाही असे नाही, पण कमी प्रमाणात आहे. पण लाल रंगाचा लहान देशी शेंगदाणा असतो तो तुम्ही खावा, कारण त्यामध्ये खूप नैसर्गिक कॅल्शियम असतं. ते हाडांना आतून बळकट करतं. शेंगदाण्यांमध्ये आता मॅग्नेशियम बी खूप मोठ्या प्रमाणात असतं आणि त्याच्यामुळेच शरीरात कॅल्शियम नीट शोषले जाते. म्हणून यासाठी खूप महत्वाचे आहे. मला वेगळे महागडे सप्लिमेंट आता या वयामध्ये अजिबात घेण्याची गरज नाही. मॅग्नेशियम फक्त हाडांमध्येच नाही तर आपल्या नसा, निरोक्स आणि संपूर्ण मज्जासंस्थेसाठी आवश्यक असतं. जर का हातामध्ये झणझणाटी होत असेल, मुंग्या आल्यासारखं तुम्हाला हातामध्ये वाटत असेल, अशक्तपणा तुम्हाला येत असेल, जर या ठिकाणी तुमच्या शरीरामध्ये बधीरपणा जाणवत असेल तर समजून घ्या की तुमच्या नर्व्हस सिस्टम मध्ये अशक्तपणा निर्माण झाला आहे. आणि अशा वेळी देशी लाल लहान शेंगदाणा खाणे खूप उपयोगी ठरतं, असं आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता या ठिकाणी सांगितलंय. स्वस्त आणि प्रभावी घटकांमध्ये मिळणारा हा उपाय या ठिकाणी तुमचे हात पाय वारंवार बधीर होत असतील तर तो उपाय व्यवस्थित कामात येणार आहे. अंगामध्ये तुमच्या या ठिकाणी जर हलकासा झटका जाणवत असेल, अंगामध्ये एक वेगळी सनसनाटी वाटत असेल तर हे संकेत असतात की तुमचे न्यूरॉक्स कमकुवत होत चाललंय. जर का हात थरथरत असतील, वस्तू एखादी उचलताना हातामध्ये कंपन येत असेल, कुठलीही वस्तू हातात घेतली ना तर हात थरथर कापत असतील, केस गळायला लागले असतील आणि तुमच्या डोळ्यांची दृष्टी हळूहळू
पण वेगाने कमी होत असतील तर ह्या सर्वांमागचे कारण जीवनसत्व आणि खनिजाची कमतरता आहे असं तुम्ही आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. शेंगदाण्यात विटामिन B1, B6, विटामिन A चांगल्या प्रमाणात असतं. सर्व समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. बघा आता शेंगदाण्याबरोबर आता पुढचा पदार्थ लगेच सांगणार आहे, पण त्या अगोदर सबस्क्राईब करणे फ्री आहे आणि म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि लाईक पण करून द्या. मध्ये विटामिन भरपूर प्रमाणात तर असतं, त्याबरोबर अँटीऑक्सिडंट असतं जे शरीरातील फ्री रॅडिकल्स नष्ट करत असतात. त्यामुळे तुमच्या शरीरामधील आता या वयामध्ये ज्या सुरकुत्या पडत आहेत ना, त्या सुरकुत्या सुद्धा कमी होतील. त्वचेला तसेच पेशीला ताजेपणा देतात. त्याचबरोबर शेंगदाण्यांमध्ये झिंक, फायबर, लोह, पोटॅशियम याशिवाय हेल्दी फॅट्स, प्रोटीन हे सगळं असतं. तसेच पोषक द्रव्यही या ठिकाणी तुम्हाला मिळून जातात, जे शरीरातील कार्यप्रणालिका संतुलित ठेवण्याचं काम करतं. हे तुमचे पचनशक्ती सुधारतात, शरीराला आतून बळकटी देतात आणि म्हणून जर तुम्हाला अन्न नीट पचत नसेल, तुमच्या पोटात गॅस होत असेल, अपचन किंवा बद्धकोष्ठताची तुम्हाला तक्रार नेहमी राहत असेल तर शेंगदाण्याचे सेवन तुमच्यासाठी अगदी योग्य आणि फायदेशीर ठरणार आहे. आता तुमच्या मनामध्ये असा विचार नक्कीच येत असेल की हे सगळं कधी खायचं, कसं खायचं, याचं योग्य प्रमाण किती आहे ते तुम्हाला सांगणारच आहे. परंतु आता दुसरा जो प्रकार सांगत आहे तो नक्की बघा. यामध्ये दुसरा पदार्थ सांगितला आहे तो म्हणजे मनुका. तुम्हाला कुठल्याही मनुका असतील तरी चालतील, पण खास करून काळा मनुका असतील तर जास्त चांगलं. काही लोक पिवळ्या प्रकारच्या मनुका घेतात, काही लोक या ठिकाणी गडद रंगाच्या मोठ्या मनुका घेतात ज्या खूप महागड्या असतात. जर का तुमच्या घरी आता कुठल्याही साध्या मनुका असेल, विशेषतः काळा मनुका असेल तर एखाद्या औषधापेक्षा कमी अजिबात नाही. शेंगदाणे आणि मनुके नेहमी कधी आणि कोणत्या वेळेला आणि किती प्रमाणात खायचे आहे हे प्रमाण तुम्हाला पुढे लगेचच सांगणार आहे. परंतु मनुका हे आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे सुद्धा समजून घेऊया. तुम्हाला रोज या ठिकाणी तणाव वाटत असेल, डोकं जड वाटत असेल, छोट्या छोट्या गोष्टीवर सतत तुम्हाला डोक्यात चुकीचा विचार येत असेल, झोप लागत नसेल तर तुमच्या शरीरात हार्मोनचे संतुलन या ठिकाणी बिघडत असते. अशा वेळी मनुका अमृतासारखं शरीराला काम करून देत असतं. कांमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं. हे हृदयाच्या आरोग्यासाठी खूपच या ठिकाणी फायदेशीर ठरतं. जर तुम्ही योग्य वेळी मनुका खाल्ला तर तुमचे हृदय बळकट राहील. हृदयाशी संबंधित आजार जसे की ब्लॉकेज असतील, उच्च दाब असेल, हार्ट अटॅक सारख्या समस्या दूर होतात. का शरीरामध्ये पोषण तत्वाची कमतरता भरून काढतात आणि विशेषतः जे लोक वारंवार बद्धकोष्ठने त्रासलेले आहेत त्यांच्यासाठी खरंच एखाद्या चमत्कारापेक्षा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे पचनक्रिया तुमची सुधारणार आहे. या ठिकाणी गोडसर मनुका असल्यामुळे हे खाणंही सोपं वाटतं. आता वारंवार पोटामध्ये गॅसची समस्या असेल, छातीमध्ये जळजळ होत असेल, पोट तुमचं आता जड वाटत असेल, कधी कधी डोक्यामध्ये सुद्धा तणाव वाटतो, तर अशा सगळ्यांमध्ये आता मनुका तुम्हाला आराम देणार आहे. रात्री झोपताना पोटातलं आम्ल गळ्यापर्यंत येत असेल, ज्यामुळे तोंडाची चव जाते, ही सगळी लक्षणे गॅसमुळे होतात. अशा वेळेस जर तुम्ही मनुका खाल्ला नक्की तुमच्या शरीराला उपयोगी ठरतो. त्याचबरोबर मनुका तुमच्या शरीरामधील रक्त सुद्धा वाढवण्याचं काम करतो. साखर म्हणजे डायबिटीज जर तुम्हाला असेल तर आता एक सुरक्षित पर्याय म्हणून तुम्ही खाऊ शकता. मनुका आणि देशी लाल लहान शेंगदाणा कसा खायचा नक्की बघा. आता बघा, हे देशी शेंगदाणे आणि मनुका तुम्हाला कधी खायचे आहे? रात्री झोपताना 10 वाजता तुम्ही देशी शेंगदाणे आणि मनुका आता पाण्यात भिजत ठेवायचे आहेत.
तुम्ही एका पेल्यामध्ये 10 ते 15 मनुका आणि 25 ते 30 शेंगदाणे रात्री पाण्यामध्ये भिजू घालायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या अनुशीपोटी हे तुम्हाला खायचं आहे. यामध्ये इतकी प्रचंड ताकद असते की तुमच्या शरीरामध्ये जी काही गेलेली ताकद असेल ना तर ती पटकन यायला महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे हे उपाय नक्की करा आणि तुमचा अनुभव कमेंट मध्ये शेअर करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटत आहे ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात तेही कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा, कारण की मी तुमची प्रतिसादाची वाट बघत असते. ज्या आरोग्यासाठी असेच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या साठी कला रंग या चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.